नमस्कार मित्रांनो, संसद टीव्हीवर नुकताच विकसित भारत 2047 या विषयावर 25 मिनिटाचा एक अत्यंत सखोल आणि विशेष भाग प्रसारित करण्यात आला। हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे, कारण यामध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यावर आपला भारत कसा असेल याचा संपूर्ण सरकारी ताळेबंद मांडलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संसद टीव्हीच्या त्याच 25 मिनिटाच्या भागात दिलेल्या सर्व अधिकृत माहिती, नीती आयोगाची मूळ दस्तऐवज आणि पीआयबीच्या पुराव्यांसह अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत। संसद टीव्हीच्या व्हिडिओमध्ये सर्वात मोठा भर भारताच्या आर्थिक उद्दिष्टावर देण्यात आले आहे। नीती आयोगाच्या डीपीआय 2047 च्या अधिकृत अहवालानुसार भारताने 2047 पर्यंत $30 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय ठेवले आहे। यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढून $18,000 म्हणजेच आजच्या दरानुसार जवळपास 15 लाख रुपये वार्षिक होईल। संसद टीव्ही मध्ये स्पष्ट केले आहे की हा बदल घडवून आणण्यासाठी सरकार डीपीआय 2.0 2025 ते 2035 आणि डीपीआय 3.0 2035 ते 2047 हे 2 टप्पे राबवत आहे। याचा थेट फायदा लहान उद्योग, स्थानिक रोजगार आणि लहान शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी होणार आहे। इंडिया एआय मिशन आणि तंत्रज्ञानाचा पाया। व्हिडिओचा दुसरा भाग होता तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स। संसद टीव्ही मध्ये दाखवले आहे की भविष्यातील विकसित भारत हा पूर्णपणे नॉलेज आणि इनोव्हेशन वर आधारित असेल। यासाठी केंद्र सरकारने 10,371.92 कोटी रुपयांच्या बजेटसह इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली आहे। याद्वारे भारत स्वदेशी एआय क्षमता आणि प्रगत सुपर कॉम्प्युटर्सचे जाळे तयार केले जात आहे। याचा उपयोग केवळ आयटी क्षेत्रासाठी नाही, तर ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा सल्ला देण्यासाठी केला जाईल, जेणेकरून तंत्रज्ञान प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचेल। डिफेन्स मध्ये आत्मनिर्भरता आणि 2026 चा लेटेस्ट ग्रीन प्लॅन। संरक्षण मंत्रालयाचा 23,622 कोटींच्या निर्यातीचा आणि 21 जानेवारी 2026 चा ग्रीन ट्रान्झॅक्शनचा रिपोर्ट यानंतर संसद टीव्हीने भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक प्रगतीवर प्रकाश टाकला। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने 1.54 लाख कोटी रुपयांचे विक्रमी संरक्षण उत्पादन केले आहे, ज्यामध्ये 16,000हून अधिक लहान उद्योगांनी मदत केली आहे। 2014 मध्ये जी संरक्षण निर्यात 1,000 कोटीपेक्षा कमी होती, ती आता 23,622 कोटींवरती पोहोचली आहे। याशिवाय कारखाने आणि अर्थव्यवस्था वाढत असताना पर्यावरणाचा सखोल राखण्यासाठी 21 जानेवारी 2026 रोजी नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेष डिकार्बोनायझेशन रोडमॅप जारी केले आहे, जेणेकरून 2070 पर्यंतचे नेट झिरो प्रदूषणाचे ध्येय गाठता येईल। तर मित्रांनो, संसद टीव्हीच्या त्या 25 मिनिटाच्या विश्लेषणाचा सारांश हाच आहे की 2047 चा भारत हा केवळ एक कागदी आराखडा नाही, तर त्यावर मंत्रालयाचे सचिव, मंत्री आणि तज्ञ अधिकारी ग्राउंड लेवलला काम करताना दिसत आहेत। मी तुमच्यासाठी मूळ सरकारी रिपोर्ट शोधून अशी 100% खरी माहिती आणत राहील। तुम्हाला काय वाटतं? आपण 2047 पर्यंत हे ध्येय गाठू शकेल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।